पुढे लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून अवकाळी पाऊस सतत कोसळतोय। जिल्ह्यामध्ये सगळीकडेच पाणी झालंय, मुसळधार आहे। पावसामुळे ग्रामीण भागात शेती पिकाचं मोठं नुकसान पाहायला मिळतंय। आंब्याचं नुकसान झालंय, आंब्याला कीड लागते। ज्वारी, बाजरी, कांदा या नगदी पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। शिरूर अनंतपाळ शिवारामधल्या शेतकऱ्याच्या 3 एकर क्षेत्रावरचा कांदा संपूर्णपणे पाण्यात वाहून गेलाय। कांद्याला पाणी लागलं की कांदा कुजतो आणि त्याचा काहीही एक उपयोग राहत नाही। ह्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। पाहूया काय पाहतायत। कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी आणि या दोन्हीच्या तडक्यात सापडतो तो या राज्यातला शेतकरी। खरं म्हणजे मागच्या 9 दिवसापासून या लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। साधारणतः 3 एकर क्षेत्रावरती हातातोंडाशी आलेला हा कांद्याचं पीक पूर्ण अवकाळी पावसाने हिरावून घेतलंय। संपूर्ण या शेतीमध्ये या अवकाळी पावसाचं पाणी शिरल्यामुळं शेतकरी आता पूर्ण मेटाकुटीला आलाय। आज आगाताला खाद बी घ्यायला पैसे नाहीत। जवळपास 400 ते 500 कट्टे कांदे निघाले असते। एखाद्या कट्ट्याला जर 1000-1200 रुपये झाले तर 5 ते 6 लाख रुपयाचे कांदे झाले असते। ह्या आशेवर आम्ही जगतो। पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यात ऐन मे महिन्यामध्ये सलग 9 दिवस 10 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय। शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय। त्यामुळं आता शेतकऱ्याची अपेक्षा आणि शेतकऱ्याची विनवणी आहे सरकारला की काहीतरी मदत या शासनाने करावी। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर।